नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्ही बघू शकता आजचं थोडं ढगाळ वातावरण, थोडा पाऊस पडल्यासारखं झालेलं आहे इकडं. तर आज आपण एका विषयावर बोलणार आहोत. तर तो विषय आहे की शेतकरी राजा दिवसभर शेतात राबून उन्हात काबाड कष्ट करून तरी देखील त्याच्या पिकाला योग्य भाव नाही. तो सध्या गरीबच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो बघा, शेतकरी कष्ट करतो, उन्हातानात ऊन म्हणत नाही, काहीच म्हणत नाही, तरी देखील त्याला वर्षाकाठी पैसे का उरत नाहीत, हा प्रश्न मला देखील पडलाय. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी एक व्यवसाय सांगतो की तुम्ही त्याच्यापासून पैसे कमवाल. हा व्यवसाय तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला आपल्याला पेरणी करावी लागते, बरोबर. पावसाळ्यात सोयाबीन पेरावं लागतं. त्यासाठी बी आणावं लागतं, खत आणावं लागतो. पेरण्यासाठी ट्रॅक्टरचा खर्च वेगळा, मजुरीचा खर्च वेगळा. साऱ्या गोष्टी पैशाशिवाय काहीच होत नाही. तर पहिल्यांदा शेतकरी खर्च करण्यासाठी कोणाकोणतर व्याजाने पैसे घ्यावे लागतात. पेरणी झाल्यावर मग निसर्गाची साथ असावी लागते. सध्या तर पावसाची गरज आहे. पाऊस पडत नाही, थोडाच पडून जातो. शेतकरी सध्या चिंताग्रस्त झालेला आहे. बघा, निसर्गाची साथ मिळाली तरच पीक चांगलं येईल. पीक चांगलं आलं तर योग्य भाव मिळेल का? योग्य भाव मिळाल्यावर सगळा खर्च वजा केला तर किती उरतात? या सगळ्या गोष्टीचा विषय शेतकरी राजा ठेवतो. शेतकरी बांधवांनो, जर मी तुम्हाला सुरुवातीला एक जोडधंदा सांगतो म्हणलो होतो, तर तो कोणता आहे ते तुम्हाला मी सांगतो. गाय पालन, म्हैस पालन, शेळी पालन असे 2-3 व्यवसाय आहेत की ते शेतकरी राजासाठी उपयुक्त आहेत. जोडधंदा केलं तर तुमचं कुटुंब त्याच्यावर चालतं, थोडाफार पैसा मिळतो, तुमच्या मुलाबाळाचं शिक्षण चालतं, तुम्हाला तुमच्या कुटुंबाला साथ मिळते जोडधंदा केलं तर शेतकरी बांधवांनो, कोणता का होईना जोडधंदा करा. जोडधंदा केल्याशिवाय शेतीत पैसे उरणार नाहीत. तर तुम्ही करा, काही ना काही करा. तर चला तर मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाऊस आहे का नाही ते पण सांगा. व्हिडिओ इथंच थांबला जाईल मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला तर मग, धन्यवाद.